नमस्कार. द बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी विशाल वरते. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज या पहिल्याच दिवशी सरपंच परिषदेच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील ग्रामपंचायतीमध्ये आज संप असणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सरपंच परिषदेचे काही पदाधिकारी आणि सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, आज कशा प्रकारे तुमचा आज संप असणार? आज सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यातील सरपंच त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सर्व ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांच्यावर आज आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संप पुकारलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत आज एक दिवसासाठी लाक्षणिकरित्या बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज घेण्यात आलेला आहे. त्यात प्रामुख्याने आमच्या 18 मागण्या आहेत. त्यात पहिली मागणी अशी आहे की 15वा वित्त आयोगाचा जो निधी आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मिळतो, तो निधी मिळत असताना जी रक्कम फक्त अकाउंटवर दिसते त्या पद्धतीचा वापर आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून करता येत नाही. तर ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती रक्कम वापरण्यासाठी ज्या अटी लावून दिलेल्या आहेत त्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त रक्कम ग्रामपंचायतीला वापरण्यासाठी द्यावी, ही प्रमुख मागणी आहे. ग्रामपंचायत पातळीवर काम करत असताना अनेक सरपंचांचे या कोरोना काळात मृत्यू झालेले आहेत. त्याची तुमची प्रमुख मागणी आहे, ती कशी असणार आहे? पाठीमागच्या काळात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की आपण संपूर्ण देश हा कोरोना महामारीसारख्या काळाला तोंड देऊन आज बाहेर निघत आहे. परंतु त्या काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम सरपंचांनी गावाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काम केलं आणि हे काम करत असताना अनेक सरपंचांना त्या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे. सरपंच मृत पावल्याच्या नंतर त्या कुटुंबियांची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. आज सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मदत म्हणून निधी दिला, परंतु ज्या पद्धतीचं काम गावात झालं आणि सरपंचांनी जी मदत केली गावाला आणि सरपंच त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात मृत पावल्याच्या नंतर कुटुंबियांची परिस्थिती बिघडली, परंतु सरकारने कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत त्या कुटुंबाला दिलेली नाही आहे. तर त्या कुटुंबियाचं उदरनिर्वाह व्हावा यासाठी जे सरपंच त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत त्या सर्व सरपंचांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी आमची प्रमुख मागणी. या संपामध्ये तुमच्या कर्मचारी सहभागी असणारे, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सहभागी असणारे का? आजचा जो संप आहे तो सर्वात प्रथम सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुकारला गेला होता, परंतु या सगळ्या मागण्यांचा अभ्यास करता त्यानंतर ग्रामसेवकांची जी संघटना आहे महाराष्ट्रातील त्या सर्व संघटनांनी देखील या आजच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे क्लार्कची संघटना, ग्रामपंचायतची कर्मचाऱ्यांची संघटना, सर्वांनी आजच्या या संपाला पाठिंबा दिलेला आहे. आपल्यासोबत शिक्रापूर गावचे सरपंच देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सरपंच, कशा प्रकारे आज संप पुकारले तुम्ही? सरपंच परिषदेचा जो संप पुकारला त्या याच्या संपामध्ये मी शिक्रापूरचा प्रथम नागरिक या नात्याने संपात सहभागी झालेलो आहे. आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यापैकी वीज मंडळाचा एक प्रमुख मुद्दा आहे. डिप्या ज्या सँक्शन होत्या त्या डिप्याची कॅपॅसिटी किती, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कनेक्शन किती देता, या सगळ्यांचा त्रास नाहक ग्राहकांना सोसावा लागतो आहे. आणि शेतकरी वर्गाला सिंगल फेज लाईट देतात, त्या सिंगल फेज लाईटमध्ये सुद्धा रात्रीची रातपाळी करावी लागते. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा जर सर्पदंशाने किंवा कशाने जर मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे, याविषयी मी याच्यात सहभागी आहे. नक्कीच. तर भविष्य काळामध्ये सरपंचाच्या या मागण्या होतात का? विधिमंडळात याचा संपाचा काही फरक पडतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.